उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठे फेरबदल करण्यात आले असून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे आता पुणे आणि बीड या दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने या संदर्भातील अधिकृत आदेश जारी केलेत. अजित पवारांकडील अर्थ खाते वगळता इतर सर्व खाती आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुराही सुनेत्रा पवार सांभाळणार असल्याचं स्पष्ट झालंय. 9 फेब्रुवारीपासून त्या मंत्रालयातून कामकाजाला सुरुवात करणार आहेत. बारामती आणि बीडमधील जनतेशी असलेले अजित पवारांचे जिव्हाळ्याचे संबंध लक्षात घेता सुनेत्रा पवार विकासाची ही परंपरा कशी पुढे नेतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये आज सकाळी उड्डाणापूर्वीच तांत्रिक बिघाड झाल्याची घटना घडली. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी त्या छत्रपती संभाजीनगरहून लातूरकडे रवाना होणार होत्या. मात्र हेलिकॉप्टर हवेत झेप घेण्यापूर्वीच वैमानिकाला तांत्रिक अडचण जाणवल्याने सुरक्षेच्या कारणास्तव तातडीने उड्डाण रद्द करण्यात आली. सुदैवाने मोठा अनर्थ टळला असून कार्यकर्त्यांची गैरसोय टाळण्यासाठी तातडीने पर्यायी हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली. थोड्या विलंबाने का असेना पंकजा मुंडे लातूर आणि सोलापूरमधील आपल्या नियोजित सभांना उपस्थित राहणार असल्याचे त्यांच्या कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले. लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावरून गंभीर आरोप करत देश विकल्याची टीका केली. अदानींवरील अमेरिकेतील खटला आणि एप्स्टीन फाईल्सच्या दबावाखाली मोदींनी हे पाऊल उचलल्याचा दावा त्यांनी केला. दरम्यान अमेरिकेने भारतीय उत्पादनांवरील शुल्क 18% कमी केलं असून भारत आता रशियाऐवजी अमेरिका आणि व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी करणार असल्याचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी जाहीर केले. यावर काँग्रेसने मोगॅम्बो खुश झाला असा टोला लगावत मेक इन इंडियाच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. पंतप्रधानांनी मात्र या निर्णयाबद्दल ट्रम्प यांचे आभार मानले असून याला ऐतिहासिक पाऊल म्हटलंय. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी भारत चीन सीमावादावरून लोकसभेत गोंधळ पाहायला मिळाला. माजी लष्कर प्रमुख नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकाचा संदर्भ देत राहुल गांधींनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांमुळे सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले. या दरम्यान कागद भिरकावल्याने पीठासन सभापतींनी काँग्रेसच्या 7 आणि माकपच्या एका खासदाराला संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित केलंय. निलंबित सदस्यांमध्ये मणिकम टागोर, अमरिंद्र सिंह राजा वारिंग, किरण कुमार रेड्डी, हिबी इडेन, डिन कुरियाकोस, प्रशांत पडोले, एस व्यंकटेशन यांचा समावेश आहे. भारत अमेरिका व्यापार कराराच्या सकारात्मक घोषणेमुळे मंगळवारी भारतीय शेअर बाजारात गेल्या 8 महिन्यातील सर्वात मोठी तेजी पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 2073 अंकांच्या वाढीसह 83,739 वर बंद झाला, तर निफ्टीने 25,727 अंकांची पातळी ओलांडली. या ऐतिहासिक वाढीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत एकाच दिवसात 12.6 लाख कोटी रुपयांची भर पडली असून बीएससीचे एकूण बाजार भांडवल 467 लाख कोटींच्या पार गेलंय. अदानी पोर्ट्ससह प्रमुख शेअर्समध्ये 9% वाढ झाली, तर क्षेत्रीय निर्देशांकांनीही जोरदार कामगिरी केली. मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समधील चौफेर खरेदीमुळे बाजारात उत्साहाचं वातावरण होतं. व्हॉट्सअपच्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीवरून सर्वोच्च न्यायालयाने कंपनीला चांगलंच फटकारलंय. भारतात व्यवसाय करायचा असेल तर येथील नियमांचं पालन करावंच लागेल, अन्यथा तुम्ही देश सोडून जाऊ शकता, अशा कडक शब्दात न्यायालयाने मेटा कंपनीला सुनावलं. भारतीय नागरिकांच्या खासगी माहितीशी खेळणं खपवून घेतलं जाणार नाही, असं न्यायालयाने स्पष्ट केलंय. व्हॉट्सअपची धोरण इतकी गुंतागुंतीची आहेत की ती सामान्य माणसाला समजत नाहीत आणि त्याचा गैरफायदा कंपनी घेत असल्याचं मत सरन्यायाधीशांनी व्यक्त केलं. या प्रकरणी 213 कोटी रुपयांचा दंड आधीच आकारण्यात आला असून आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 3 न्यायाधीशांचे विशेष खंडपीठ करणार आहे. जागतिक कर्करोग दिनानिमित्त समोर आलेली आकडेवारी अत्यंत धक्कादायक असून फुफ्फुसांचा कर्करोग हा जगातील सर्वात प्राणघातक आजार ठरतोय. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार दरवर्षी सुमारे 18 लाख लोक या आजाराने आपला जीव गमावत आहेत. हा कर्करोग इतका आक्रमक आहे की तो स्तन आणि प्रोस्टेट कॅन्सरपेक्षाही अधिक वेगाने पसरतो. विशेष म्हणजे डोळ्यातील काही बदलांवरून या सायलेंट किलरची ओळख पटू शकते. तज्ज्ञांच्या मते डोळे पिवळे होणं, पापण्याखाली झुकणं, डोळ्यांखाली सूज येणं किंवा डोळे बाहुलीसह बाहेर आल्यासारखे दिसणं ही फुफ्फुसांच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणं असू शकतात. ही लक्षणं दिसताच त्वरित वैद्यकीय सल्ला घेणं गरजेचं आहे, कारण वेळेत निदान न झाल्यास हा कर्करोग हाडे आणि मेंदूंपर्यंत पसरण्याची भीती असते.
प्रसिद्ध दुचाकी कंपनी यामाहाने भारतीय ग्राहकांसाठी आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर EC06 अखेर लॉन्च केली आहे. जर तुम्ही नवीन आणि स्टायलिश इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचा विचार करत असाल तर हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. या स्कूटरची सुरुवातीची किंमत 1,67,000 रुपये एक्स शोरूम आहे. ऑन रोड ही साधारण 1,72,000 रुपयांपर्यंत येऊ शकते. ही स्कूटर सध्या फक्त यामाहाच्या शोरूममध्येच उपलब्ध आहे. या स्कूटरमध्ये मोठी 4K WH क्षमतेची बॅटरी दिली आहे. ही बॅटरी पूर्णपणे चार्ज व्हायला साधारण 8 तास लागतात. एकदा फुल चार्ज केल्यानंतर ही स्कूटर 169 किलोमीटरपर्यंत धावू शकते असा कंपनीचा दावा आहे. टॉप स्पीड 79 किलोमीटर प्रति तास इतकं आहे. यामध्ये इको, स्टँडर्ड आणि पॉवर असे 3 पर्याय दिले आहेत, ज्यामुळे तुम्ही तुमच्या गरजेनुसार गाडीचा वेग आणि बॅटरीची बचत नियंत्रित करू शकता. सुरक्षेसाठी यामध्ये रिव्हर्स मोड आणि दोन्ही चाकांना डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत. बिग बॉस मराठीच्या घरात सध्या कॅप्टन्सी मिळवण्यासाठी जोरदार संघर्ष सुरू आहे. 24व्या दिवशी सदस्यांना पापड बनवण्याचं काम देण्यात आलं होतं, पण या टास्कमध्ये नियमांची पायमल्ली होऊन चक्क हाणामारी झाली आहे. एकमेकांचे पीठ ओढताना आणि अंगावर पीठ फेकताना गोंधळ उडाला. याच दरम्यान करण सोनवणेने अंगावर पीठ टाकल्यामुळे चिडलेल्या रुचिता जामदारने त्याला जोरात चापट मारली. रुचिताने हात उगारताच करणचा पारा चढला आणि त्यानेही तिला मारण्यासाठी हात उचलला. इतर सदस्यांनी मध्ये पडून दोघांनाही रोखलं. आर्या जाधवने निकीला मारल्यानंतर तिला घराबाहेर काढलं होतं. त्यामुळे आता रुचितावरही तशीच कारवाई होणार का असा प्रश्न प्रेक्षक विचारतायत. सोशल मीडियावर या प्रकरणावरून जोरदार चर्चा रंगली असून घरात आता कोणाला शिक्षा मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. 2026 मध्ये होणाऱ्या T20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामन्यावर संकटांचे ढग जमा झालेत. पाकिस्तान सरकारने आपल्या टीमला भारताविरुद्ध खेळण्यास स्पष्ट नकार दिला. या निर्णयामुळे क्रिकेट विश्वाचे सुमारे $250 दशलक्ष नुकसान होऊ शकते अशी भीती व्यक्त केली जाते. इतका मोठा आर्थिक फटका टाळण्यासाठी आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद पाकिस्तान क्रिकेट बोर्डासोबत तडजोड करण्याच्या तयारीत असल्याचं समजतं. पाकिस्तानचे सर्व सामने श्रीलंकेत होणार असले तरी त्यांनी भारताविरुद्धच्या सामन्यावरच बहिष्कार टाकल्यामुळे ICCची डोकेदुखी वाढली आहे. जर हा सामना झाला नाही तर स्पर्धेच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होईल. ICCने पाकिस्तानला या निर्णयाचे वाईट परिणाम होतील असा इशारा दिला असला तरी सध्या वादापेक्षा संवादातून मार्ग काढण्यावर भर दिला जातोय. आता ICC आणि PCB मध्ये नेमका काय करार होतो याकडे संपूर्ण क्रिकेट प्रेमींचं लक्ष लागलंय.